राजकारणी हे चांगले असतील सुद्धा, आहेत पण नाट्य निर्माण करण्यासाठी तसं दाखवणं भागच पडतं की तो भ्रष्टाचारी आहे किंवा असा थोडासा खलनायक आहे असं दाखवल्याशिवाय चालतच, नाट्यच होणार नाही ना त्याशिवाय. रोज लोकांना वाचायला मिळतंय, पाहायला मिळतंय टी व्हीवरून. त्यामुळे आमचं जरी प्रत्यक्ष सिनेमात आम्ही नाटकात नसलो तरी बरंचसं खाद्य अशोकरावाने मगाशी सांगितल्याप्रमाणे आम्ही पुरवतच असतो लोकांसाठी. तर लोक हो, आपल्याला खुपते तिथे गुप्तेच्या या पहिल्या भागामध्ये गेस्ट म्हणून महाराष्ट्राचे आता माजी उपमुख्यमंत्री श्री माननीय श्री छगनराव भुजबळ. नमस्कार छगनराव. नमस्कार. नमस्कार गुप्तेजी. एक सुधारणा करायला पाहिजे. काय काय तुम्ही माझी ओळख करून देताना छगनराव भुजबळ म्हणालात तुम्ही. एक करा, मला तुम्ही काही म्हणा पण राव मात्र पुढे माझ्या नावाच्या पुढे लावू नका. का राव लावलं की एकदम घरीच जायला लागतं असं वाटायला लागलं. छगन भुजबळ चालेल, फार आदर द्यायचा तर भुजबळ साहेब म्हणा हवं तर, पण राव म्हणू नका मला. तुम्हाला काय वाटतं अशोकराव? काय तुम्हाला अशोकराव म्हणलं चालेल का नाही? हो, मला म्हटलं तर मला काही म्हणलं काही ऐकायची सवय आहे. काही ऐकायची सवय आहे. तर तुम्ही अशोक म्हटलं तरी चालेल, काय रे असं म्हटलं तरी चालेल, काही म्हटलं तरी चालेल. आत्ता तुमचं नाव एकदम हिट आणि हॉट आहे असं म्हणतात की नुकतंच अजितदादांनी एका ठिकाणी कार्यक्रमात म्हटलं की अशोकाच्या झाडाखाली काही बसू नये कारण त्याच्यात सावली मिळत नाही म्हणून. अच्छा. तर तुमचं ह्याबद्दल काय म्हणणं आहे की असं आहे का तुमचं? म्हणजे आपण तुमच्याबद्दल बोलतो. नाही आणखी काय असतं, झाडामध्ये पण फरक असतो ना. तेव्हा माझ्या झाडी गेलं बसलं निश्चित मी सावली देईन. तुम्हाला काय वाटतं अशोकाच्या झाडाबद्दल साहेब? जाऊ द्या आता ते. अशोकाच्या झाडाबद्दल शोक करण्याचा आता प्रस्ताव पुढे तो आणू नका तुम्ही. तर तुमचा जो आत्ताचा अभिनय आम्ही जो बघतोय, हा अभिनय जरा बाजूला ठेवून तुमचा ओरिजिनल जो अभिनय आहे त्याची सुरुवात कधी झाली? तुम्ही एक अभिनेते म्हणून सुरुवातीला काम केलेलं आहे. एक म्हणजे मी आतापर्यंत जे काही बोललो तो अभिनय मुळीच नव्हता. म्हणजे बोलण्याची पद्धत आहे. मी सहज बोलताना सुद्धा असंच बोलत असतो, भाषण करताना पण असंच बोलतो. लोकांना असं वाटतं मी अभिनय करतो की काय. त्याच्यामुळे माझं नुकसानसुद्धा होतं कधी कधी. म्हणजे कितीही चांगलं सांगितलं, पोटतिडकीनं सांगितलं तरी मग लोकांना वाटतं हा अभिनय करतो. म्हणून हा अभिनय नव्हता, मी खरंच आपलं मन मोकळेपणाने बोलतो. अगदी सांगायचं म्हणजे मला पहिल्यांदा स्टेजवर चढवलं ते मला असं वाटतं 5वी 6वीमध्ये विद्यार्थी होतो. माझगाव म्युनिसिपल प्रायमरी स्कूल. बरं. आणि तिथे काही वार्षिक कार्यक्रम वगैरे असे असायचे सगळ्या मुलांच्या समोर. 26 जानेवारी, 15 ऑगस्ट वगैरे. आणि तिथे एका कार्यक्रमामध्ये एक पोवाडा म्हणायचा होता. अरे वा. आणि मी लहान होतो. तर त्यावेळेला पहिल्यांदा मला आमच्या त्या शिक्षकांनी जे आहे एक पोवाडा म्हणायला लावला. बरं. आणि ते म्हणताना हातामध्ये तो डफ वगैरे दिला. पण तो डफ काय वाजवायचा नव्हता, त्याचा फक्त अभिनय करायचा होता. परंतु ते पोवाडा मात्र बोलायचा होता. त्याची एक थोडी झलक देऊन मग पुढे जा. आता फारच वर्ष झाली पण मी मला आठवून पाहतो मी. धन्य धन्य तानाजी तुम्ही राहा, धन्य धन्य तानाजी तुम्ही राहा, भंगला हिरा हिरजी मालुसर अजिर अबल कीर्ती नांद जगताला, जाऊन कोंडाना घेतला रातोरात, जीवाची केली त्यान खैरात. जी 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 जी. अरे या सणसणीत आवाजाची, सणसणीत भाषणाची सुरुवात कुठून झाली हे कळलं ना पोवाड्यापासून. प्रश्नच नाही. त्यामुळे तो पुढे नंतर मग तो आवाज त्यांना सतत त्यांच्या वक्तृत्वामध्ये आणि भाषणामध्ये उपयोग करता आला. हो, प्रश्नच त्यांना तुम्हाला माहिती आहे का म्हणून त्यांना दुसरे त्यांच्या निकटवर्ती फार चांगल्या दुसऱ्या नावाने हाक मारतात. तुम्हाला माहिती आहे भुजबळ म्हणजे आर्म स्ट्रॉंग असं ते म्हणतात त्यांना. नाही बरं, खरं ते नील आर्मस्ट्रॉंग गेले होते ना चंद्रावर, ते आमचेच नातेवाईक. तुम्ही प्रत्येक क्षेत्रात लोकांना विविध संधी देत असता, तर तुम्ही स्वतःच्या देखील चित्रपटामध्ये अशोकरावांनाच संधी दिली असं? अशोकरावांना संधी दिली असं म्हणण्यापेक्षा अशोकरावांनी त्यावेळेला त्या सिनेमात काम करण्याचं कबूल केलं, हा त्यांचा मोठेपणा आहे. अरे वा. आता नुकतंच ज्यावेळेला उपमुख्यमंत्रीपद ज्यावेळेला गेलं त्याच्यानंतर तुम्ही म्हटलं की मी नाराज नाही आहे, तर तो देखील अभिनय असं आणि उत्कृष्ट अभिनय असं काही लोकांनी म्हटलं. असं आहे की नाराज होण्याचं काही कारण नाही. कारण काय
मी काय कुठे काही गडबड केलेली नव्हती, त्याच्यामुळे मला जावं लागलं. ठीक आहे, लोकांचं प्रेम मिळालं. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ते कसं झालं ते बघा. एक सोसायटी होती, सोसायटी बर 35 माळ्याची सोसायटी होती. आणि 35 माळ्यावर एक मोठे ग्रस्त राहत होते. त्यांनी तिथे काहीतरी गडबड केली हां आणि गडबड केल्यामुळे त्यांना तिथून बाहेर कोणी ढकललं म्हणा, की ते स्वतः पडले म्हणा. पण ते पडले. ते खाली पडले असताना नेमकं तिथूनच त्या सोसायटीची काहीच माहिती नसलेला एक ग्रस्त चालला होता. ते वरून जे पडले ते नेमके त्या ग्रस्ताच्या अंगावर पडले. म्हणजे ते वरून पडले तेही गेले आणि ते खाली ज्याच्या अंगावर पडले तोही गेला. बरं बरं आता आपण तुमच्या जरा खाण्यापिण्याकडे वळूया की तुम्हाला द्राक्ष कुठली आवडतात? म्हणजे नाशिकची द्राक्ष आवडतात का बारामतीची? द्राक्ष ही खरी नाशिकचीच. नाशिकची म्हणजे बारामतीची पहिल्यापासून आंबट नाशिकची द्राक्ष जी आहेत सगळ्यांना माहिती आहेत आणि ती प्रसिद्ध सुद्धा आहेत. म्हणजे बारामतीची आंबट. नाही नाही, बारामतीची सुद्धा जे आहेत ना द्राक्ष चांगलीच आहेत. त्यातली वाईनसाठी कुठली चांगली? वाईनची द्राक्ष वेगळीच असतात. ती वाईनची द्राक्ष वेगळी असतात आणि टेबल ग्रेप्स जे आहेत म्हणजे आपण खाण्याची द्राक्ष ती वेगळी असतात. वाईनची द्राक्ष जर अशी तुम्ही खायला गेली तर ती तुम्हाला अजिबात आवडणार नाही, खाऊच शकणार नाही. मामा पण वाईन झाल्यानंतर मात्र ती प्यायला बरी वाटते. वाईन बद्दल तुमचं काय म्हणणं आहे? चांगली लागते. चांगली लागते. नाशिकची का बारामतीची? नाशिकची पण चांगली, शेवटी वाईनही वाईनच. बारामतीला वाईन होतच नाही. वाईन सगळी नाशिकलाच होते. 90% वाईन या देशातली नाशिकमध्येच होते. बरं मामा, आज राजकारण आणि म्हणजे नेते आणि अभिनेते बाजूबाजूला बसलेत. कुठेतरी मनात खुपतं का की आपण जर का चांगल्या प्रकारे भाषणं बोलू शकलो असतो आणि जर का तर आपण तिथे पण जायला हरकत नव्हती असं वाटतं का? नाही, मला कधीच नाही वाटलं तिकडे. कारण मी माझ्या क्षेत्रात आहे. मी तिकडे काय करायचं हेच मी बघणार ना. तिकडे जाऊन आणि मी कशाला करू? त्या लोकांच्या आणि कशाला वांदे करायचे नाही का? आपलं आहे ते बरं आहे ना. नाही, पण- ते लोक त्यांच्या ठिकाणी, आपण आपल्या ठिकाणी. बरं असं मामा, मला एक तुम्हाला विचारायचं आहे की तुम्हाला अशोक मामाच का म्हणतात? म्हणजे तुम्हाला अशोक काका, दादा, मामा कसं काय नाव पडलं? म्हणजे बरं आहे ना मामा म्हणतात ते. उगाच काहीतरी वाटलेलं वाकडं तिकडे म्हणण्यापेक्षा मामा म्हटलेलं बरं ना. तुमचा मामा कोणी बनवला असं म्हणजे प्रश्न? मामा बनवलं नाही. मामा मला उपाधी दिली. मामा बनवलं नाही ही सगळ्यात मोठी महत्वाची गोष्ट आहे. काय कोल्हापूर साईडला लोकांना मामा म्हणणे हां हे जास्ती मानाचं समजतं. तुला माहिती असेल, आमच्याकडे कॅमेरामन आहेत. तो आपल्या लहान मुलीला घेऊन यायचा सेटवर हां आणि म्हणायचा, हे बघ हे बैल ते कोण, हे अशोक मामा, अशोक मामा, असं तो तिला म्हणायचा. तर तिला अशोक मामा म्हणतो तोच म्हणायला लागला अशोक मामा. तर तो म्हणाल्यानंतर जे स्पॉट बॉईज होते आणि जे वर्कर्स होते त्यांना नाहीतरी काय म्हणावा प्रॉब्लेमच होता. अच्छा. साहेब म्हणायचं म्हणजे त्यांना काय लांबचं वाटत होतं. अशोक तर काय म्हणू शकत नव्हतं. त्यांनी मामा सुरू केले आणि मामा मामा इतकं झालं ते मामा की आता रस्त्यावर शूटिंग बघणारे लोक सुद्धा काय मामा असं म्हणतात. पण मग एखाद्या वेळेसला कधी असं मामा म्हटल्याचं वाईट वाटलं का? म्हणजे मला असं बघा, मी तुम्हाला खरंच सांगतो की हे जज आणि गायकावरनं ज्यावेळेला जज झालो त्याच्यानंतर बऱ्याच ठिकाणी आपल्याला असं वाटतं की आता कोणीतरी छान स्माईल दिली, आता काहीतरी पुढे घडणार. त्यावेळेला पटकन येऊन पाया पडतात आणि नमस्कार सर म्हणतात. त्यावेळेला फार वाईट वाटतं. म्हणजे तुम्हाला काय तसं तुम्हाला मामा म्हटल्याचं वाईट वाटलं? ते तर झालंच ना. ते पावलोपावली होतं ना. म्हणजे कुणीही जर येऊन असं म्हणजे एक म्हणजे बरं वाटावं, छान असं कोणी जर मामा असं म्हटलं तर वांदे होणार नाही का? होणार. तर मी मामा झालं तरी काय, मी शेवटी माणूसच ना. पण असं म्हणतात, पण फार क्वचित होतं असं. पण एकंदरीत मामा म्हटलं याचं सुख जास्ती आहे. आपण कुठलाही चित्रपट बघितला ना की त्याच्यामध्ये जेव्हा केव्हा नेता आलेला आहे, नेता आला की तो भ्रष्ट, मग असा सगळा गुंड आणि व्हिलन, आणि जेव्हा केव्हा व्हिलन दाखवायचा असेल तो शक्यतो नेत्याच्या जवळपास जाणारा दाखवला जातो. तर एकंदरीत ही सगळी राजकारण्यांची जी इमेज आहे तर ती खराब करण्यापाठीमागे सिनेमा इंडस्ट्रीचा हात आहे असं तुम्हाला वाटतं का? नाही, मी खराब केली असं म्हणणार नाही, पण खराब झाली असेल एखाद्यावेळेस. पण ते काय होतंय, त्यांच्या एकंदर वागण्यामुळे एखाद्यावेळेस ते मटेरियल पुरवत पण असतील काही जण. हां नाट्य असल्याशिवाय कुठलेही सीन होऊ शकत नाही. करेक्ट. आणि ह्याच्यासारखं दुसरं नाट्य कशात सापडत नाही की तो भ्रष्टाचारी आहे किंवा असा थोडासा खलनायक आहे असं दाखवल्याशिवाय चालतच, नाट्यच होणार नाही ना त्याशिवाय. ते तसं दाखवावं लागतं. खरं म्हणजे तसे नसतीलही. राजकारणी हे चांगले असतील सुद्धा, आहेत पण
नाट्य निर्माण करण्यासाठी तसं दाखवणं भागच पडतं. मला असं वाटतं हे जे आहे थोडंसं डिटोरिएशन जे आहे हे सगळ्या क्षेत्रामध्ये आहे. तर डॉक्टरांचे सुद्धा किस्से ऐकायला मिळतात, वकिलांचे किस्से ऐकायला मिळतात, आर्टिस्टचे किस्से ऐकायला मिळतात, राजकारण्यांचे सुद्धा किस्से ऐकायला मिळतात. मी म्हणत नाही की पहिल्या एवढं राजकारणात शुद्ध स्वच्छ राहिलं असं काही माझा काही दावा नाही, पण एवढंही नाही. आता मध्ये एक पिक्चर आला होता, सिनेमा आम्ही पाहिला, राजनीती. त्याच्यामध्ये हा त्याला बॉम्ब निवडवतो की ताबडतोब 2 मिनिटामध्ये तो त्याच्या गाडीमध्ये बॉम्ब टाकतो. तो त्याच्या आता काय एवढे काय बॉम्ब जे हा मिनिटाला आणि 5-5, 10-10 मिनिटाला जे आहेत बॉम्ब निवडवायचा असं कुठे दिसत नाही. थोडाफार जो आहे कायद्याच्या बाहेर जाऊन काही प्रकार एखाद्या राज्यामध्ये होत असतील, परंतु त्याहीपेक्षा भयानक दाखवायचं आणि ते भारतामध्ये सर्व राजकारणी हे असेच आहेत आणि राजकारण असंच चालतं हे दाखवणं जे आहे हे मला असं वाटतं त्यांच्या दृष्टीने योग्य असेल. कारण अशोकरावांनी मगाशी सांगितलं चाललं पण पाहिजे ना, ते सिनेमा चाललं पाहिजे, त्याचे नाट्यच जर नसेल तर काय करणार. म्हणून यांचं नाटक यांचं सिनेमा चालण्यासाठी थोडासा गेला राजकारण्यांचा बळी तरी काय हरकत नाही. बघा राजकारण्यांचं मन किती मोठं असतं मित्र हो, तुम्हाला असं वाटेल पण त्यांनी मान्य केलं लगेच. नाही पण मग असं जर का आहे तर राजकारण्यांची इमेज चांगली करणारा का असेना एखादा चित्रपट करून त्याच्यामध्ये राजकारणाची भूमिका वगैरे करण्याचा विचार आहे का? आता भूमिका वगैरे तर काय मी नाही करू शकणार. का पण ओबामा तिकडनं येतो आणि आपल्या देशात येऊन नाच करतो, आपल्याला काय वाटत नाही? मग आपल्या एका नेत्यांनी जर का आपण भूमिका केली तर काय प्रॉब्लेम? मी जो एखादा सिनेमा समजा काढला तर तो सुद्धा चालला पाहिजे आणि तो जर चालायचा असेल, चांगल्या लोकांना आवडायचं असेल तर त्याच्यामध्ये चांगले अशोकराव सारखे आर्टिस्ट असले पाहिजे की ते माझ्यापेक्षा कित्येक पटीनं मोठे आहेत, थोर आहेत आणि असे अनेक आर्टिस्ट आहेत. ते असताना मी माझ्यावरच आपलं मीच सिनेमा काढायचा, मीच काम करायचं आणि मीच पाहायचा. नाही मला असं वाटत नाही. माझ्या तुम्हाला खूप शुभेच्छा. इनफॅक्ट तुमचं फॅन फॉलोईंग नेते म्हणूनच एवढं जास्त आहे की तुम्ही उद्या का मी दिलेला विचार मान्य करून दे का असा चित्रपट काढला तर थिएटर नक्कीच फुल होतील तुमच्याच फॅन्सनी. आणि आता राजकारणामध्ये सुद्धा रोज नाटक असतंच, काही ना काहीतरी नाट्य घडतच असतं आणि रोज लोकांना वाचायला मिळत आहे, पाहायला मिळत आहे TV वरून. त्यामुळे आमचं जरी प्रत्यक्ष सिनेमात आम्ही नाटकात नसलो तरी बरंचसं खाद्य अशोकरावाने मगाशी सांगितल्याप्रमाणे आम्ही पुरवतच असतो लोकांसाठी. नुकताच एक चित्रपट आला होता किंबहुना त्याही आधी अनेक चित्रपटांमध्ये तुम्ही खलनायकाची भूमिका केलेली आहे ज्याच्यामध्ये तुम्ही राजकारणी रंगवलेला आहे. तर अशा वेळेला आम्ही ज्यावेळेला म्युझिकमध्ये रेफरन्स घेतो की बाबा रॉक असेल तर आम्ही एखाद्या गाण्याचा रेफरन्स घेतो, जॅज असेल तर वेगळ्या गाण्याचा रेफरन्स घेतो, तर तसं तुम्ही एखाद्या राजकारण्याचं वागणं बोलणं असं काही रेफरन्स घेतलेला आहे का कधी? मी तसंच कुठला अमुक एक राजकारणी बघून किंवा कोणाची नक्कल वगैरे असं कसं केलं. मी एक जनरल इमॅजिनेशन म्हणून जास्ती भर देतो. हो, तुम्हाला बाजूला एक चांगला रेफरन्स दिसतोय. त्याच्याबद्दल मी काय बोलावं? वाईट घ्यावं असं काय त्यांच्याकडे मला तरी अजून दिसलेलं नाहीये. कारण मी आज त्यांची आणि माझी ओळख जवळ 17-18 वर्षाची ओळख. अरे वा. त्यांचं पहिलं पिक्चर जेव्हा त्यांनी केलं होतं दैवत, त्याच्यात मीच हिरो होतो. त्याच्यानंतर त्यांनी नवरा बायको पिक्चर केलं होतं 85-86 ला, त्यात पण परत मीच हिरो होतो. त्यांचं बोलणं कधी नाटकी असं मला कधीच वाटलं नाही. काय असेल ते रोखठोक. तुम्हाला या बाबतीत म्हणजे तुम्हाला हे चित्रपट काढण्याची म्हणजे आता तिसरं चित्रपट आता तुमचं येईल तर ह्याचा काय पाठीमागे म्हणजे ह्याचा बेस काय आहे ह्याचा? काय नाही, मला लहानपणापासून अशी एक आवड म्हणजे अभिनयाची सुद्धा आवड आहे. खरं तर मी एल्फिन्स्टन टेक्निकल हायस्कूलला होतो त्यावेळेला आनंदाश्रमात संभाजी अशी एक नाटिका होती ती सादर केली होती आणि इंटरेस्ट स्कूलमध्ये तर बेस्ट प्राईज मिळालं होतं. त्याच्यानंतर मी VGTI कॉलेजला गेलो तेव्हा एक अशीच नाटिका सादर केली होती 12:05. अच्छा. त्याच्यामध्ये माझी प्रमुख भूमिका होती, त्यातमध्ये सुद्धा मला बेस्ट प्राईज मिळालं होतं. तेव्हापासून असं वाटायचं की हां म्हणजे माझा ओढा जरा तिकडे जास्त होता. आणि मग पुढे मराठी ह्या विषयावर पहिल्यापासूनच प्रेम असल्यामुळे मराठी सिनेमा काढण्याचा डोक्यामध्ये आलं. परंतु एक आहे की अभिनेता काही होऊ शकलो ना, मी नेता होऊ शकलो. अर्थात हे अभिनेता आहे म्हणजे हे पोस्ट ग्रॅज्युएशन आहे यांचं, नेत्याचं वरचं आहे. खुपते तिथे गुप्तेमधला जो खुपते आहे ह्याबद्दलची गोष्ट मामा तुम्हाला अशा काही खुपणाऱ्या गोष्टी असतील तर? खुपते म्हणजे आता काय काय खुपते हे शोधत बसावं लागणार आहे. कारण का
इतकं खुपतं की मी तर सांगू शकत नाही. प्रत्येक बाबतीत खुपतं सांगत होतं गोंधळ होणार. बरं तिकडे सगळीकडेच काय गुप्तेला बोलू शकत नाही. अरे नाही नाही that's okay. असं नाही होतं पण म्हणजे इंडस्ट्रीमधलं राजकारण कधी खुपलं का तुमच्या संपूर्ण ज्या स्ट्रगलचा पिरियड असेल सुरुवातीचा त्या काळात? आहे म्हणजे काही प्रमाणात आहे ते आणि ते खुपतंच, निश्चित खुपणारच. कारण काय असतं, तुम्ही राजकारण एरवी नुसतं राजकारण म्हणून केलं तर ठीक आहे, पण तुम्ही सिनेमामध्ये राजकारण आणलं मग त्याला एक वेगळाच अर्थ होतो त्या राजकारणाला. त्या राजकारणाशी ह्याच्या राजकारणाचा काही संबंध नसतो. त्याचा फटका बसलाय का कधी? म्हटलं बसतोच, नाही असं नाही, बसलेला आहे कित्येक वेळेला की रोल पळवणे किंवा कॅरेक्टर कट करणे आणि असे बरेच हे झालेले आहेत, पण ते सुरुवातीला, आता नाही. तुम्हाला साहेब खुपणाऱ्या अशा गोष्टी तुम्ही आज म्हणजे खरं तर तुम्ही राज्यकर्ते आहात, तुम्हाला ज्या गोष्टी खुपतात त्या तुम्ही तिथल्या तिथे रीड करू शकता असा सामान्य लोकांचा एक समज आहे. असं आहे की सामान्य आणि असामान्य असं काही फरक करायचं कारण नाही, परंतु जर समजा केलाच तुम्ही फरक तर त्या राजकारण्यांना ज्या गोष्टी खुपतात त्यासुद्धा असामान्यच अशा असतात. त्या तुमच्या रोजच्या रहदारीच्या वगैरे वगैरे अशा काही असत नाहीत. मला सुद्धा असं वाटतं की ठीक आहे, एखाद्या मोठ्या जागेवर आपण जाऊ शकलो असतो, परंतु आपल्या पाठीमागचे लोक जातात, बसतात आणि मग लोक म्हणतात, अहो तुम्ही असं बघा, तुम्हाला हे मिळालं असतं, असं झालं असतं तर असं झालं असतं तर म्हणजे तर ते तसं झालं असतं. म्हणजे असं आहे की लोक सांगत असतात. मग असं वाटतं आपल्याला सुद्धा, अरे हो आपल्याला सुद्धा हे मिळालं असतं, पण ते ठीक आहे आपल्याला नाही मिळालं. गोष्टी ते खूपच असतात, खूपच नाही असतात. कधी कधी आपल्याला कारण नसताना सुद्धा जावं लागतं. मला तर 2-4 वेळा असंच जावं लागलं. काही त्यावेळेला जे मीडिया ट्रायल सुद्धा झाले माझ्या विरुद्ध एक 7 वर्षापूर्वी एका प्रकरणामध्ये, आणि त्यावेळेला सुद्धा असंच जावं लागलं. खूप तर मनामध्ये की माझं काही दोष नाही, तरीसुद्धा मला बदनाम होऊन जावं लागलं. अर्थात तो आता ते सगळं निवडलं प्रकरण. तर काही काही गोष्टी खुपतात, परंतु एवढ्या गोष्टी खुपत असतात ना की शरीराला खुपण्यासाठी जागासुद्धा आता शिल्लक राहिलेली नाही. त्याच्यामुळे दुखण्याचा काही प्रश्नच नाही. आता कुठे कुठे बघायचं. मग यातली एखादी गोष्ट आपण आज मराठा असतो तर आपल्याला जास्त काहीतरी नाही, तसं काही असं वाटतं का मराठा नसणं हे नाही, तो भाग नाही माझ्या बाबतीत. महाराष्ट्राच्या लोकांनी, मग तो सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी छगन भुजबळला निश्चितपणे प्रेम दिलेलं आहे. आणि छगन भुजबळ जो अतिशय म्हणजे ज्याचे आईवडील सुद्धा ज्याला माहीत नाही, म्हणजे लहानपणी वारले आणि एका पत्र्याच्या झोपड्यामध्ये तो लहानाचा मोठा झाला, शिक्षण घेतलं आणि तो मुंबईचा महापौर आणि या राज्याचा उपमुख्यमंत्री झाला. तो या सगळ्या लोकांनी माझ्यावर प्रेम केलं म्हणून झालं. त्या लोकांनी मला खूप दिलं. ठीक आहे, किती जरी दिलं तरी एक मनुष्य स्वभाव आहे की आणखी हवं असतं, तो भाग वेगळा. परंतु मी ज्या वेळेला स्वतः विचार करतो की खुपण्याचं कारण तरी काय, आपल्याला माहीत नसताना गुप्तपणे अनेक गोष्टी आपल्याला मिळाल्याच की नाही गुप्ते, आणि ते सुद्धा लोकांच्या प्रेमामुळेच मिळालं. मामा आत्ता मी साहेबांना तर विचारलंच की चित्रपटात काम करायला आवडेल का, त्यांनी सांगितलं. पण तुम्हाला मला असं विचारायचं आहे की उद्या राजकारणात प्रवेश करायला आवडेल का, आणि जर का करावा लागलाच, म्हणजे नाही आवडणार हे उत्तर सोडून जर का करावा लागलाच तर कुठल्या पक्षात करा? नाही, मुळात म्हणजे मी करणारच नाही, तेवढंच कराय. हां, पक्षातला भाग नंतर आहे. पण काय आपलं काय ज्या गोष्टी अभिनयातलं मला थोडं फार कळतं, हां. पण राजकारणामधलं काय कळतच नाही, तर मी हे काय बोलावं. पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, यांनी अभिनय केला, यांना अभिनयातलं कळतं, याने केलेलं आहे अभिनय, त्यांना माहिती आहे. मला राजकारणात कधी केलंच नाही, गेलोच नाही, तर मला कसं माहीत असणार. नाही, पण म्हणजे तुम्हाला एक गोष्ट मी नक्की सांगू शकतो, राजकारणातली एक गोष्ट मात्र तुम्हाला येते, काय ती म्हणजे विचारलेल्या प्रश्नाला सोयीस्कररित्या बगल देऊन दुसरीकडे निघून जाणे. हे तुम्हाला जमतंय हे मला सांगता येतं. काय आहे, तो जरी मुख्य गुण जरी माझ्याकडे असला त्यांचा तरी बाकीचे गुण नाही आहेत ना. साहेब आता एक शेवटचा छोटासा प्रश्न की रामटेक ते वर्षा हे अंतर किती? ते नाही मला काही सांगता येणार, कारण ते सांगणं फार कठीण आहे. पूर्वी किती वर्ष किती पावलं जाऊ वाटायचं, पण ते आता ते लांब कधी कधी असं जवळ आहे असं वाटतं आणि मग ते लांब जातं. अंतर वाढत चालतं ते. अंतर वाढत चाललंय. ठीक आहे, पण रामटेकला सुद्धा सुखी आहे मी. ये बा, आनंदी आहे. मी मागच्या वर्षी एक चित्रपट केला होता झेंडा, त्याची दिग्दर्शन निर्मिती केली. त्यावेळेला मला खूप वेगवेगळ्या प्रकारच्या प्रॉब्लेम्सना फेस करायला लागलं. त्या अनुषंगाने मला आता असं वाटतं की ह्या खुपते कार्यक्रमातलं जे अर्ज आहे खुपते, तर ज्यावेळेला तुम्ही शिवसेना सोडून बाहेर पडला होतात त्यावेळेला खूपच
म्हणजे फार अवघड प्रसंगांना आणि म्हणजे भूमिगत व्हायला लागलं होतं तुम्हाला काही काळ, तर त्याबद्दल आम्हाला थोडंसं सांगा ना. त्यावेळची परिस्थिती वेगळी होती आणि शिवसेना पक्ष सोडणं म्हणजे काही सोपी गोष्ट नव्हती. शिवसेनेतून बाहेर पडायचं याचा अर्थ जे आहे आपला जीव गमवायचा असंच एक समीकरण झालं होतं. कारण त्यावेळेला ठाणे महानगरपालिकेमध्ये काही असे प्रयत्न झाले आणि त्याचे फार अतिशय म्हणजे काही लोकांना जे खरोखरच त्यामध्ये जे आहे त्यांचा जीवसुद्धा गेला. त्यामुळे मी ज्या वेळेला शिवसेना सोडून सुरुवातीला 18 आमदार घेऊन आम्ही जेव्हा बाहेर पडलो त्यावेळेला ती परिस्थिती अतिशय शिवसेना अतिशय बलवान होती. म्हणजे असं मी म्हणणार नाही की आज नाही म्हणून आणि अतिशय तिखट अशी एक मिलिटंट फोर्स होता तो. त्यामुळे साहजिकच जे आहे सगळ्या बातम्या यायच्या आणि लोकांनासुद्धा वाटत होतं की आता काय होणार भुजबळांचं आणि त्याच्याबरोबरच्या लोकांचं काय होणार. जवळजवळ दर 12 तासाला आम्ही आमचा मुक्काम बदलत असू आणि अशा वेळेला बातम्या यायच्या की अमुक अमुक मुंबईवरून एवढे शिवसैनिक आलेले आहेत, ते तलवारी घेऊन आलेले आहेत, कोणी घोडे घेऊन आलेत. घोडे म्हणजे घोडे नव्हे, घोडे म्हणजे रिव्हॉल्वर, असं सगळ्या बातम्या वगैरे सगळ्या यायच्या. किंवा आणखीन इतर ठिकाणून लोक आलेले आहेत, आम्हाला शोधतायत वगैरे. आणि मग आमचा जो आहे तो सगळा दर 12 तासाने जे आहे या ठिकाणाहून त्या ठिकाणी जाण्याचा कार्यक्रम असायचा. अनेकांकडे जेव्हा त्यावेळेला जेव्हा मला फोनवरून ते वर्तमानपत्रसुद्धा माझ्याबरोबर संपर्क साधायची त्यावेळेला मग मी सांगायचो की मी आता नाशिकमध्ये आहे आणि अमुक 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 काही सांगायचो. त्याच वेळेला तासाभराने दुसऱ्या वर्तमानपत्राचा फोन आला की मी सांगायचो मी अकोल्याला आहे आणि मी असं 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 आम्ही आता करतो आहोत. दुसऱ्या दिवसाच्या वर्तमानपत्रामध्ये सरळ छापून यायचं एका वर्तमानपत्र आमचा वार्ताहर प्रत्यक्ष छगन भुजबळ यांच्याशी बोला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही नाशिकमध्ये आहोत आणि अमुक. दुसऱ्या वर्तमानपत्रात त्याच वेळेला यायचं आमचा वार्ताहर प्रत्यक्ष बोललेला आणि भुजबळांनी सांगितलं मी अकोल्यामध्ये आहे. आणि मग ते असं सगळं ते चाललं होतं. पण त्यावेळेला खरोखरच परिस्थिती अतिशय गंभीर आणि म्हणजे भयानकच होते असं म्हटलं तर काही चूक ठरणार नाही. आणि त्याच्यानंतरसुद्धा अनेक वर्ष जे आहेत त्या परिस्थितीने काही माझा पिछा काही सोडला नाही. नंतर मग हळूहळू सगळं जे आहेत निवळत गेलं. आता तर काय आता अनेक लोकांनी पक्ष म्हणजे शिवसेना सोडलेली आहे. आता ज्यावेळेला ही लोक पक्ष सोडतायत तर त्या जेवढी तुम्हाला रिॲक्शन आली तेवढी येत नाही आता, हे बघून थोडंसं खुपतं का? मला कशाला खुपेल, ते ज्यांना खुपलं पाहिजे ते नेते दुसरे आहेत. मी इथून जाताना UPच्या वार्ताहराचा जो आहे वेश परिधान केला, मिशी ताबडतोब काढून टाकले, मोठा गंध लावला, केस मागे, एक ते शबनम ज्याला म्हणतो आपण पत्रकाराचे ते, आणि असं गेलो. जाताना बाळासाहेबांकडे सुद्धा गेलो आणि बाळासाहेबांनी वहिनींनी मला अजिबात ओळखलं नाही. आता सांग मला की मोठा नट कोण आहे? बरं झालं ते आले नाहीत इंडस्ट्री म्हणून, नाही तर बरेच लोक आमच्यापैकी घरी बसले असते.